तर हाय बोला हे गायस. तर आपल्या दीदीचं मॅरेज होतं. तर मॅरेजला जाण्याच्या आधी नवरदेवाच्या घरी जाऊ लागत्या. कारण म्हणजे तिथं म्हणजे दुसऱ्या दीदीचं मेकअप करायचं होतं. मग तसंच हो का नवरदेवाच्या घरी आला. मग तिथं काही की नवरीच्या रूममध्ये लई जगं होते गायस. मग तिथं करणं मग दुसऱ्या रूममध्ये तर मम्मीनं दीदीची हेअरस्टाईल टाकली. मग हो का मेकअप केली. कशी केली गायस कमेंटमध्ये सांगा. मग तसंच मी बी प्रियंका अक्काचं केलं. तिथं लई जगं होते म्हणून टाईम बी होला आलता. तसंच हो का मजा बी करून घेतलो. बघा गायस कशी दिसायला सांगा मला. तसंच हो का इथं जावं लागलं त्या फंक्शन हॉलकडं. इथं आल्या हो का मग लगन बी लागला गाईज नवरी नवऱ्याचं. मग लगन ते लावून मग जेवल्या गाईज. मग जेवण हो का रूममध्ये आला. इथं फोटोज ते काढून घेतला समजा. मग इथं ह्या पोऱ्यानं डान्स केलं गाईज. मग त्यांचा डान्स मग मी इथं कॅमेरामध्ये फोटोज काढून घेतलं. मग मला थन्सअप आला प्यायला. मग हो का थन्सअप ते पिलो गाईज. मग ते पिऊन समजायचं हो का इथं फोटोज काढू लागते म्हणजे फोटोजमध्ये बिझी होते. आणि मी आणि माझी दीदी हो का रील्समध्ये बिझी होत्या. ते करून मग नवरीच्या घरचे जाऊ लागते म्हणून थोडे रडू लागते त्यांनी. तसंच हो का हे झालं की मग समजा जगं इथं निघायसाठी बाहेर आलते. मग हो का आता जायला गाईज घरी जाऊन ड्रेस ते चेंज करून घेऊन आणि निघला गाईज नवरदेवाच्या घरी जायला. कारण तिथं DJ ते होता. मग तिथं गेलं की इथं डान्स ते चालू होते. मग इथं समजा जरा डान्स करायला तर आम्ही गेलं की 10-15 मिनिटांना DJच बंद झाला. कोणता टाईम झाला होता म्हणून. मग DJ बंद झाला की आम्ही थोडं बसल्या. मग आम्ही बी निघल्या घरी यायला. चला मग गाईज नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटू. बाय.